आज अजयची जेलमधून सुटका होणार होती. तसं पाहिलं तर सर्व काही औपचारिक गोष्टी कागदोपत्री पूर्ण झाल्या होत्या आणि जेलमधल्या चांगल्या वर्तणुकीबद्दल त्याचा अर्ज मंजूर झाला होता. त्याच्यावरती दया दाखवली गेली होती आणि कायद्याच्या चौकटीत बसून त्याचं एकंदरीत सर्व आयुष्य पाहता आणि त्याच्या वयाचा विचार करता त्याची जवळपास 2 वर्षाची शिक्षा माफ झाली होती आणि तो त्या जेलच्या दरवाजातनं सर्व कलंक पुसून छानपैकी मोकळ्या हवेत आज बाहेर येणार होता. परंतु त्याचंच वय जवळपास 71-72चं झालं होतं. वयाच्या 62व्या वर्षी तो आतमध्ये गेला. एका अतिशय प्रांजळ चांगलं आयुष्य जगलेल्या व्यक्तीला खूप मोठा क्राईम करावा लागला आणि मग तो स्वीकारला. त्याने निधड्या छातीनं स्वीकारला. कारण आयुष्यभर ज्याला सगळ्या समाजाने सतावलं सरळ मार्गी आयुष्य जगून सुद्धा, साधं आयुष्य जगून सुद्धा जर एखाद्याच्या वाट्याला अशाच यातना येत असतील आणि अव्याहतपणे वय वर्ष 32 झाल्यापासून ते 62 वयापर्यंत जर त्याला अशाच यातना देत असेल समाज, तर मग शेवटी यातना देणारी माणसं ही त्या माणसाला हैवान बनवतात. असंच काहीसं या अजयचं आयुष्य गेलेलं. साधं सामान्य आयुष्य जगताना आई वडील शिक्षकी पेशामध्ये, तशी आईने शिक्षिकेची नोकरी कमी केली कारण एका अपघाताचं कारण झालं आणि ती वर्षभर घरी होती. त्यात नंतर ती नोकरीला जाऊ शकली नाही. अशामध्येच वडिलांनी बराचसा भार पेलत हा संसार केला. ते सगळं अजयने पाहिलेलं. अजयकडे सुद्धा खूप छान शिक्षण, त्याने सुद्धा इमाने इतबारे नोकरी केली. तसे अजयला 2 मोठे भाऊ, सुजय आणि विजय. विजय चांगला अधिकारी पदावरनं निवृत्त झाला. पण का कोण जाणे, अजय, सुजय आणि विजय यांच्या जीवनात आनंदापेक्षा संकटच जास्त येत गेली. तरीही एकमेकांचे संबंध मात्र चांगले राहिले. खेद वाटतो की अजय जेव्हा आता बाहेर पडतोय 10 वर्षानंतर, 72-73चा होईल अजय, तसं 2 मोठ्या भावांमध्ये अगदी मोठा भाऊ विजय, त्याच्यामध्ये आणि अजयमध्ये जवळपास 7-8 वर्षाचं अंतर आणि अजय आणि सुजयमध्ये 3-4 वर्षाचं अंतर. पण अजयच्या कमनशिबाने आज त्याचे हक्काचे भाऊ कोणीही जीवित नाही. त्यातून वय वर्ष 32 मी ज्याप्रमाणे सांगितलं, त्या वयापासून समाजाने फक्त अजयला त्रास म्हणजे फक्त त्रासच दिला. त्यात मग त्याची पत्नीसुद्धा आली.
एका आनंदी घरात पाऊल ठेवल्यानंतर सुद्धा जिथं आपल्याला मनापासून चाहणारी माणसं मिळाली, तिथं सुद्धा एक मुलगी आनंदी राहू शकत नाही, असंच काहीसं त्या अजयच्या जीवनात घडलं. खूप मोठमोठ्या अपेक्षा मनात लपवून ठेवत ती अजयच्या सोबत वावरली. पण अजयच्या एका अनाहूत क्षणी तिने अजयला टाटा बाय बाय केलं. जबाबदारी होती अजयवर, कारण सुजय आणि विजय तसे लांब होते, आपापल्या कामात दंग होते, आपापल्या कदाचित व्यापांमध्ये दंग होते. आज अजयला आपले स्वतःचे कपडे घालून त्या छोट्याशा दरवाज्यातनं बाहेर पडताना अशा सर्व विचारांचा कल्लोळ त्याच्या मनामध्ये माजला होता. आणि आपसुकच ज्या कारणासाठी त्याने आज 10 वर्ष या उंच भिंतीच्या पल्याड रोजचा एक एक दिवस मोजत, पण जिथं होता तिथंही आनंद निर्माण करत, कारण तसं पाहिलं तर बाहेर या मोकळ्या जगामध्ये त्याचं प्रेमाचं असं कुणीच उरलं नव्हतं. आईवडील तर कधीच गेलेले, 2 भाऊ होते ज्यांच्याशी संबंध खूप चांगले होते, तेही कधीच गेले. आतमध्ये फक्त या बातम्या यायच्या आणि फक्त एका भावाच्या अंत्यविधीला तो आत्ता 2 वर्षापूर्वीच त्याला परवानगी मिळाली होती अंत्यविधी अटेंड करण्याची. परंतु एक क्रिमिनल याच नजरेने त्याच्याकडे बघत होते, त्यामुळं तसा फारसा कुठल्या नातेवाईकाशी न बोलताच आपल्या भावाच्या चितेला नमन करण्यापुरता 5 ते 10 मिनटं अजय तिथं थांबला आणि स्मशानातनं पुन्हा त्याच सरकारी गाडीमधून पुन्हा या मोठ्या भिंतीच्या पलीकडे येऊन बसला. एकांतात खूप रडला, पण रडून रडून तरी किती रडणार. आयुष्यानेच ज्याला सतावलं, आयुष्यानेच ज्याचं गालावरचं हसू चोरलं, त्या माणसाची नंतर आसुं पण आटतात हो. बघा ना, एखाद्याला तुम्ही जर खूप मोठा शारीरिक त्रास दिला, खूप मारलं, खूप टॉर्चर केलं, तर एक वेळ अशी येते की त्याच्या यातना होणंच बंद होतं, मारणारा थकतो नंतर. असंच काहीसं या नियतीने या अजयच्या सोबत केलं. आज तो 10 ते 12 वर्ष त्या मोठ्या भिंतीच्या पलीकडे काढल्यानंतर, 2 वर्षाची शिक्षा माफ झाल्यानंतर 73व्या वर्षी त्या मोठ्या भिंतीच्या पलीकडनं तो मोकळ्या जगात पाऊल टाकतोय. सगळ्यांचा निरोप घेतला, जी काय औपचारिकता पूर्ण करायची, ज्या ज्या ठिकाणी सह्या करायच्या त्या केल्या, आणि अजयनी आपला उजवा पाय त्या छोट्या दरवाज्यातनं बाहेर टाकला. वर्षानुवर्षाचे त्या भिंतीच्या पलीकडे निर्माण झालेले पाश, ती वर्दीतनं पण मिळालेली आपुलकी, कधीकधी मिळालेलं ते अफाट प्रेम, जे बाहेरच्या जगात त्याला कुठनंच मिळालं नव्हतं, या सगळ्या गोष्टींनी त्याला थोडंसं सुखावलं. काही क्षण त्याने रस्ता क्रॉस केला आणि त्या बाजूनी या मोठ्या गेटकडं, त्या मोठ्या भिंतीकडं खूप कुतूहलाने तो 1-2-4 मिनटं पाहत रेंगाळला. प्रश्न मोठा होता त्याच्यापुढं की आता नेमकं जायचंय कुठं, कारण जाण्यासारखं घर नाही, जाण्यासारखी कुठलेही पाश शिल्लक राहिलेले नाही. एक क्रिमिनल म्हणून या अजयला गव्हातल्या खड्यासारखा सगळ्या नातेवाईकांनी बाजूला केला होता. आता जर फ्लॅशबॅकमध्येच जायचं तर चांगलं वागत असतानासुद्धा, अतिशय सरळमार्गी आयुष्य जगत असतानासुद्धा, पत्नीपासून भेटेल त्या व्यक्तीने कसा धोका दिला अजयला, या सगळ्या गोष्टींचा उहापोह करावा लागेल. तो नक्की आपण बघूयात. आज अजय जेलमधनं सुटला आहे, एवढीच आनंदाची बातमी घेऊयात. पण मन त्याचं शांत नाही आहे. ठीक आहे, क्राईम केला, जी मनाची उद्विग्नता होती
जे सैरभैर झालं होतं मन, ज्या ज्या लोकांच्या गोष्टी खटकत होत्या त्यांना संपवलं आणि तो जेलमध्ये आला, हसत खेळत आला. तो असं नाही म्हणाला की मी नाही केलं, कधीच नाही म्हणाला. स्वतः सरेंडर झाला. हे मी केलं आहे, येस, हे मी 4 मर्डर केलेत. का केले त्याची कारणं अमुक तमुक सगळं काही त्यांनी लेखी तयार ठेवलं होतं आणि तेच त्यांनी न्यायाधीशांसमोर पोलिसांसमोर सादर केलं अगदी निधड्या छातीने. आयुष्यात नंतरचा शेवटची जर आपली 75 नंतर जर आनंदात काढायची असतील, भले ती एकट्याची का असेना, पण ती वर्ष जर आपल्याला आनंदात काढायची असेल तर मग 10 वर्ष होणाऱ्या परिणामांची फिकीर नाही करायची. अशा निष्कर्षाला येऊन त्याला प्रचंड यातना दिलेल्या, त्याला मानसिक खच्चीकरण केलेल्या आणि त्याचं जीवन उद्ध्वस्त केलेल्या अशा काही ज्या व्यक्ती त्यांनी टार्गेट केल्या होत्या, त्या चौघांना त्याने एका दमात 15 मिनिटात संपवलं होतं. जेव्हा एखादा सामान्य माणूस डोक्यामध्ये एकदा घेतो ना की मला हे करायचं आहे, तेव्हा त्याला दुनियेतलाच माणूस काय, तो ब्रह्मदेवसुद्धा त्याला अडवू शकत नाही. अशा स्थितीला पोहोचल्यानंतरच त्याने तो निर्णय घेतला होता. आणि मग स्वतःच्या निर्णयांच्या विषयी कधीही वाईट वाटून घेतलं नाही आयुष्यात, असा त्याचा स्वभाव. त्यामुळं तो निधड्या छातीने त्या जेलच्या उंच भिंतींच्या पलीकडे जाऊन छानपैकी मजेत राहिला 10 वर्ष. कोणीही भेटू नये मला येऊन, आणि ज्यांना ज्यांना कमीपणा वाटतो आहे माझ्याशी नातं सांगण्याचा, त्यांनी माझ्याशी नातं सांगण्याची सुद्धा आवश्यकता नाही, इतक्या टोकाला तो जाऊन पोचला होता. पण आज त्याच्यावर कोणताही डाग नव्हता, टोटली ब्लॉटलेस. आज पुन्हा एकदा तो जेव्हा 30 वर्षाचा होता तेव्हाचा जो अजय होता, त्याच्यामध्ये जिवंत असलेला एक सळसळता कलाकार, त्याच्यामध्ये जिवंत असलेला एक माणुसकीने भरलेला माणूस, आणि त्याच्यामध्ये जिवंत असलेला सर्वांना मदतीसाठी धावणारा तो अजय आज त्या जेलमधून बाहेर पाऊल टाकल्यानंतर, जरी त्याचं वय 73 असलं तरीसुद्धा त्याच्याकडं 37 वर्षाचा असल्यासारखं चैतन्य त्याला जाणवत होतं स्वतःला. आणि त्याने ठरवलं की येस, मेरे नई ज़िंदगी की शुरुआत मैं आज से यहीं से करूँगा. कोई नहीं है मेरा इस आसमां के नीचे, बिल्कुल मैं अकेला हूँ. जो बीत गई सो बीत गई. जे घडलं आहे आयुष्यात ते होऊन गेलेल्या गोष्टी आहेत. पुन्हा मला त्या गोष्टींचा विचार नाही करायचा. जी भडास होती मनात ती मी केव्हाच काढली. ज्यांनी खूप मला टॉर्चर केला त्यांना मी संपवलं आहे, आणि संपवून मी लपत जगलो नाही आहे. ताठ मानेने त्यांना संपवून, ताठ मानेने हजर होऊन, ताठ मानेने मी शिक्षा भोगून आज मी मोकळा श्वास घेतो आहे. त्यामुळं आता माझ्या या येत्या जात्या श्वासावर कोणाचंही बंधन नाही. मी आता माझ्या पद्धतीने माझं आयुष्य जगेन. सगळं संपलं आहे असं जरी कोणाला वाटत असलं तरी अजून मी जिवंत आहे. मी उरलो आहे ना, अशा बुलंद इरादा करून तो जेलपासून जितकं दूर चालत जाता येईल तितकं दूर चालत गेला. कोणतेही पाश नाही, त्यामुळं कोणी आणायला येण्याचा प्रश्नच नाही. कुठं जायचं हा मोठा प्रश्न आहे, त्यामुळे हे विश्वची माझे घर. पाहूयात आपल्या मनाला कुठं थांबावंसं वाटतंय तिथं आपण थांबूयात, असा विचार करत अजय या मोकळ्या हवेत कित्येक वर्षानंतर हे बदललेलं गाव, हा बदललेला समाज बघत तो आपला मजल दर मजल चालत राहिला. तो कुठे थांबला, नंतर काय घडलं, आणि नक्की त्याने कोणाचा मर्डर केला होता, या सगळ्या गोष्टी पाहूयात याच गोष्टीच्या भाग क्रमांक 2मध्ये. उद्या भाग क्रमांक 2 घेऊन तुम्हाला नक्की भेटायला येईल. अजय, सुजय आणि विजय अशा या सख्या भावांची कहाणी. त्यातला आता उरला आहे फक्त अजय, पण फ्लॅशबॅकमध्ये बरंच काही तुम्हाला ऐकायला मिळेल. पाहत राहा, ऐकत राहा. अशाच काही रमणीय व्हिडिओजसाठी कविप्रवीत शो यूट्यूब चॅनल, एकच चॅनल ज्याच्यावरती इतक्या साऱ्या गोष्टींचा खजिना तुम्हाला या एकाच व्यक्तीकडून, या प्रवीकडून तुमच्या मनापर्यंत
पोहोचवला जातो आहे. अर्थात जे काही प्रेम तुम्ही देताय त्या प्रेमाबद्दल नेहमीच धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.